नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आता जे तुम्ही प्लेट बघितली एंट्रन्सला, तर आम्ही इथे आलेलो आहोत ओफिर कॅम्पग्राऊंडला. इकडे गोल्ड मिळतं तुम्हाला, ठीक आहे. आता त्याच्यासाठी वेगळे वेगळे डिटेक्टर असतात, गोल्ड डिटेक्टर, मेटल डिटेक्टर. आम्ही असं काही आणलेलं नाही कारण आम्ही काही प्रो नाही आहोत, पण फोनमधून पण तुम्ही डिटेक्ट करू शकता. आपण ट्राय करूया. तिथे भरपूर लोक तर आलेले आहेत आणि इथे तर वॉकिंग ट्रॅक पण दिलेला आहे, ओफिर गोल्डफील्ड्स वॉकिंग ट्रॅक. इथे एक छोटीशी नदी पण आहे, तर थोडा वेळ वॉफलला पाण्यामध्ये खेळवू आणि मग आपल्याला जमलं तर आपण मग ते नाही तिकडे आपण करूच. उलट मी तर बोलतो इकडेच टनेल्स आहेत बघ. हे टनेल्स गोल्डचे टनेल्स आहेत हे. हा पण बघू ना, नगेट्स बिगेट्स लोकांना मिळतात ग रस्त्यावर सापडलेले. असे प्रॉपर रस्त्यावरती चालताना दिसतात, एकदम छोटे छोटे तुकडे असतात, शोधायला मला डिटेक्ट करता आले पाहिजे. चला, बाकी सगळ्या गोष्टी विसरल्या चालेल, वॉफलची शीची पिशवी नाही विसरली पाहिजे. वॉफल भुंकतोय कोणावर तरी. या वॉफलच्या शीच्या पिशव्या, कारण आता आपण वॉकिंग ट्रॅकला चाललोय तर त्याला लागणार. कशाला भुंकतो रे लोकांवर? वेडा आहेस का तू? आपल्याला एक जरी छोटा तुकडा भेटला ना तरी पण आपण मग ते मशीन घेऊ. गोल्ड डिटेक्टर ट्राय करू बाई. लक वरती असतं सगळं. आणि प्रॉपर ना असं मातीमध्ये मिळतं. त्या डिटेक्टरमध्ये आपल्याला बघावं लागतं, कारण हे वरती कसं माती वगैरे असते तर तो गोल्ड चमकत नाही. काही काही लोक तोंडामध्ये ते असं तुकडा टाकून तो साफ वगैरे करून डबल चेक पण करतात. इकडे सगळं दिलेलं आहे. इन कॉट वेन विच कट द रॉक्स, म्हणजे कॉट्सचा जो रॉक असतो ना असा, त्याच्यामध्ये गोल्ड मिळतं. त्याच्यानंतर टर्शरी ग्रॅव्हल्स नियर द टॉप ऑफ हिल्स. आपण जो शो बघितलेला ना, त्या माणसाला असा रॉक मिळाला होता. बरोबर. त्याच्यानंतर दुसरं मॉडर्न ड्रेनेज मध्ये पण मिळतं. ड्रेनेज म्हणजे काय, हे घे ना फोटो, आपल्याला खरं असं शोधायला लागेल. हे बघा, हा माणूस पण असं ते अशा प्रकारे हे करायला लागलं. आपण असं नाही करू शकणार आहोत. हो, आपल्याकडे काही आहेच नाहीत ना. आपण कसं, आपण जास्तीत जास्त मेटल डिटेक्टरनी करू शकतो आज. ते आपल्याकडे आहे. आणि लोक असं घेऊन बसतात गोल्ड साठी. हे सगळे लोक असं घेऊन हे काढतात, जे की नदीच्या तळाशी बेबी करतात. मी तिथे लोकांना बघितलं, पाण्यापाशी काहीतरी करत होते. आणि हे वॉफलचे फ्रेंड मला दाखवायचे होते, वॉलबीज. हाय वाटतं वॉलबी, हा कांगारू आहे. हा, तो माणूस काहीतरी करतोय ते गोल्डचं शोधण्याचा प्रयत्न. केवढा मोठा दगड आहे बघा. आणि यावर हे काही लिहिलंय का मोहित? ट्राय केलंय वाटतं लिहिण्याचा. ओके, तर ही आयडिया कुठून आली नक्की की जाऊयात आपण गोल्ड बघायला किंवा असं शोधायला? तर काल मोहितनी एक शो बघितला 7 न्यूज चॅनलवर, की तिकडे कसं गोल्ड शोधलं जातं, कुठे कुठे आहेत त्या जागा. तर ही जागा आमच्या घरापासून खूप जवळ निघाली, 1-1.5 तासाच्या अंतरावर. हां, पूर्ण हे बाथर्स्ट वगैरे जे आहे ना सोफाला, तिकडे खरोखर जमिनीच्या आतमध्ये गोल्ड मिळतं. तर मग म्हटलं ठीक आहे, पण त्या लोकांकडे खूप सारे इन्स्ट्रुमेंट्स होते जे आमच्याकडे नाही आहेत. तर फर्स्ट टाइम आलं तर म्हटलं आपण असंच जाऊयात. जस्ट कॅल्क्युलेट केलं, कारण काल जो आम्ही शो बघितला त्या माणसाला मिळाले एक 10-12 असे छोटे छोटे तुकडे मिळाले. त्याला नगेट्स म्हणतात लोक. आता एक तुकडा मे बी 1 ग्रॅम सपोज आपण पकडू, 1 ग्रॅम पण नसेल, 0.7 0.8 वगैरे असेल. 1 ग्रॅमचा जरी असेल तर 1 ग्रॅमची किंमत आता चालू आहे $140 है ना मोहित? $140 एका ग्रॅमची किंमत आजच्या दिवशी चालू आहे. जर असे 10 तुकडे मिळाले, 1 तोळा असंच विदाऊट टॅक्स, विदाऊट एनी, म्हणजे काहीही न करता, फक्त एक दिवस तुम्ही फिरायला जाता आणि प्रॉपर तुमच्याकडे मशीन आहे, तुम्हाला 10 तुकडे मिळाले, तुम्ही 1 तोळा सोन्याचे मालिक बनतात. किती सुंदर गोष्ट आहे ही. इथे छोटीशी गुहा आहे, इकडे पण मिळू शकतं. कुठल्या ॲपवरती तू करतोयस? मेटल डिटेक्टर ॲप फोनवरती. घरी आहे आमच्याकडे मेटल डिटेक्टर, पण आम्ही आणले नाही त्या वॉफलच्या नादात. इकडे काही साप वगैरे नसेल ना माऊ? इकडे बीळ आहेत.
हे लोकांनी माझ्या ते करून ठेवलेलं असणार हे. इकडे ये वॉफल, चल. ते बघ तिकडे दादा बघ काय करतो. भेटलं? खूप पेशन्स लागतो मग. आणि कसं आहे ना, हा क्वार्ट्स इकडे पण एक गुहा आहे, तिकडे वरती एक गुहा आहे आणि लोक प्रॉपर चढून गेलेले आहेत ते तर दिसतच आहे. पायवाटच बनवलेली आहे. मोहित माझ्या अंगठीचं घे. वाढते फ्रिक्वेन्सी. अंगठीची आणि ही अंगठी सोन्याची आहे. ऑफकोर्स सोन्याची आहे. मी त्या दिवशी चेक केलं होतं. नाही वाढत आहे. नाही. या 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 हाताची असं कसं? हा तसं कर. हे वॉफलमुळे मला इथे लागलं आत्ता. चल आतमध्ये चल. हे इथे वॉफल गदडा. चल आतमध्ये चल. चल वॉफल, लेट्स गो. चला. बापरे डेंजर रे. एवढा आतमध्ये आलोय आम्ही गुहेच्या. इथे तर वॉफल पण थांबला. वॉफलला पण नाही जायचंय पुढे. अजून एक गुहा आहे. भीती वाटते रे. हे बघ ग्लव्स खाली बघ. ते बघ तिकडे. भारी ना. लोक पण येतात. वॉफल खूप गुहा आहेत ना इकडे. माझ्या मते ती गुहा जी आपण मगाशी बघितली ना ती इकडे येते या साईडला. अच्छा ही नाही आहे का? बापरे ही गुहा थोडी डेंजर आहे रे. स्केरी आहे. हा हे तुला माहिती ही गुहा नाही आहे. हे लोकांनी ठोकलेलं आहे सगळं. लोकांनी हे लोकांनी सोनं शोधण्यासाठी सगळं दगड फोडलेले आहेत. हे बघ. हे काका काकू पण सोनं शोधायला चाललेत. हो त्या तिच्या हातात, त्या बाईच्या हातात तर मशीन पण आहे. छोटस मशीन आहे त्या बाईच्या हातात. ते गुहेत नाही बघितलंस तू? गेला. सोडू का तुला वॉफल? इकडे सोडून देऊ? ये तू एकटा घरी नंतर. त्याला लोळायचे. ज्यांच्याकडे टूल्स आहेत ना प्रॉपर शोधायचे, ते लोक असे प्रॉपर पाण्यामध्ये जातात. त्याच्या हातामध्ये ती परात आहे मगाशी जी फोटो दाखवलेला ना, त्या परातीमध्ये थोडंसं घेतात. त्याच्यामध्ये थोडी वाळू पण येते, माती पण येते. त्याच्यामध्ये एखाद दुसरा कण भेटतो आणि तिकडे तो दुसरा माणूस कुठे गेला? हां तिकडे तो दुसरा माणूस तो पण काहीतरी गाडून गाडून खाली काहीतरी शोधतोय. चल त्याला मिळतंय का बघू ना. तो धुतोय. इथे कसं कळणार ना? तिथे जाऊन बघावं लागेल. तर खरं काय होतंय, काय मिळतंय, किती आहे. चाळण जरी आणली असती ना आपण घरी. असं जाणार आता पटकन. हे आवडतं त्याला
असं पाण्यात जायला. हो बघितलं मी, हो बघितलं. आता मोहितनी जायचा विचार केलाय पाण्यामध्ये. थोडंसं काही भेटतं का पाण्यात बघायला. डायरेक्ट काढू. हां खाली आहे ना तुझी आतमध्ये पॅन्ट. आतमध्ये पॅन्ट घातली आहेस ना तू. कसं तरीच वाटतं मला. मग जा आपल्या गाडीमध्ये काढून ये जा. वॉफलचं पूर्ण लक्ष त्या मोहितकडे आहे. मोहित गेलाय सध्या गाडीमध्ये पॅन्ट चेंज करायला. पूर्ण लक्ष. इथे बाजूला पाणी आहे आणि वॉफलसाठी पाणी म्हणजे खूप जीव की प्राण. पण त्याला पाण्यात नाही जायचंय, त्याला मोहितकडे जायचंय. तिकडे आलाय हा मोहित. इथे शेपूट हलायला लागली. शेपूट हलायला लागली. बाई मोहित तो एकदा पण पाण्यात नाही गेला. पूर्ण वेळ तिकडे बघत होता. पूर्ण वेळ बघ. मोहित त्याला फक्त तू पाहिजे, मी खरं सांगते. हा हळू जा. ठीक आहे हळूहळू जा. तुझ्या टी शर्टचा कलर आणि वॉफलचा कलर सेम आहे. ती गाडी मगाशी आम्ही तिथून आलेलो ना त्या ब्रिजवरनी गाडी चालली आहे. किती रिस्की आणि डेंजरस आहे. जागा चेंज. मगाशी तिकडे होतो आम्ही, आता इथे आलो. आज आम्ही भरपूर सोनं शोधायचा प्रयत्न केला, आम्हाला तर काही भेटलं नाही. बरोबर आहे, आम्ही बघितलं इथे लोकांना खूप मेटल डिटेक्टर आणि ते काहीतरी चाळणी गाळणी वगैरे खूप असं घेऊन आलेले आहेत लोक. तर आम्ही काही प्रिपेअर होऊन आलो नव्हतो. आम्ही फक्त काल एक शो बघितला आणि आम्ही आज आलो. तर आता प्लॅन करतोय आम्ही सुद्धा घेऊ मशीन आणि नेक्स्ट टाइम इथे येताना फुल असं प्रिपेअर होऊन येऊ. तर से हाय. ओके तर मग हां मी म्हणत होते की नेक्स्ट टाइम येताना आम्ही थोडं इन्स्ट्रुमेंट्स घेऊन येऊ आणि वॉफलला नाही घेऊन येणार कारण त्यांनी आज भरपूर त्रास दिलेला आहे. फक्त आम्ही दोघं येऊ आणि जमलं तर इथे कॅम्पिंग करू. कारण इथे कॅम्पिंग करायला जसं मी म्हणाले की लास्ट टाइम आम्ही आलेलो पण ते कॅन्सल झालं. आम्ही घाबरलो हे पाणी बघून. पण इथे आता बघितलं आता भरपूर लोक आहेत. अजून पण एकाने कॅम्प फायर पेटवलेली आहे दिवसा ढवळ्या आणि लोक मस्त आलेत बसलेत. मस्त व्हॅन घेऊन आपण व्हॅन अशी आडवी लावू शकतो. बघ ना तू घाबरतोस ना व्हॅन आडवी लावायला. मोहितला असं वाटतं की ती रात्रीची व्हॅन अशी सटकत पाण्यात निघून जाईल. पण तसं नाही होत. कुत्र्याला नको घेऊन येऊया आपण. मांजरीला घेऊन येऊ. ओरिओला मांजरीला घेऊन इकडे सोडून देऊ. आता निघू आम्ही थोडे अर्धे तास बसू अजून निवांत. छान ऊन छान लागते. मला आवडतंय. पीसफुल आहे ना. आवडतं. आपण तिकडे गाडी घेऊन जाऊ ना. मी तिकडे जातो आणि गाडीचा व्हिडिओ काढतो. पाण्यातनं गाडी येते असा. तू कसं जाणार? मी चालत जाईन ना तिकडं. पण तुला विदाउट चप्पल जावं लागेल. चालेल ना त्यात काय. सटकणार नाही ना? नाही तिकडे नाही सटकणार. ओके आता आम्ही ठरवतोय वॉफलला नाही त्याला इकडेच सोडून जायचं. काय रे वॉफल तुला बांधलंय कुठे? तू आलास कुठे? हा
डॅडा चालला, चल मी पण जाणार. बाय 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 वॉफल, बाय बाय वॉफल. लपायचं. बाय वॉफल, बाय, टाटा, बाय. नाही बाबा, वॉफलला कसं एकट्याला सोडणार. चला. नाही रे माऊ. पाणी खूप बेकार थंड आणि शेवाळ आहे त्याच्यावरती. भाई डेंजर थंड आहे. मी सांगतो का शेवाळ आहे. म्हटलं उगाच कशाला ना पडायचं बिडायचं. म्हणून चालवशील ना नीट. मग काही वेगळं काहीच नाही वाटणार तुला. स्ट्रेट फक्त एक चालवत राहा बस, काही नाही. आउटबॅकच वाटतं ना असं. आपली गाडी बघ पाठीमागे, ते काच बघ सगळं चिखलाने माखली. खेडेगाव वाटतं, इंडियातलं खेडेगाव वाटतं.